नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे खूप खूप वेगवेगळे असं बोलतात ना, आपण जसं मराठी इंग्लिशमध्ये बोलतो, की खूप रूमर्स किंवा असे अफवा आहेत, की ते खरंच आहे, खोटं आहे, खूप ते ग्रे एरिया आहे. जिथे खूप सारे रूमर्स आहेत, की ते खरं आहे की नाही, मग लोकांना जाणून घेण्याचं आहे. ते म्हणजे जे किन्नर देवता असतात, त्यांचे जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा त्यांची जी अंत्यविधी असते, अंतिम यात्रा असते, ती खूप असं शांततेत केली जाते, रात्रीच्या वेळी केली जाते. असं बोललं जातं, की ते बघू नये किंवा कोणी बघितलं तर त्यांना म्हणजे असं हे आहे खूप. हां, असं कोणी सांगणारं असेल ना, सॉरी टू इंटरप्ट यू, पण ही गोष्ट मला खूप ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो. त्यावेळी फार प्रचंड राग येतो. कुठे लिहून ठेवलंय असं? हां. कुठे तुम्ही उल्लेख ऐकलाय का? कुठे लिहून ठेवला ऐकलंय का? अहो, त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं ना, की आम्हाला गावाच्या बाहेर काढून दिलं होतं. बहिष्कृत समाज होता आमचा. अजूनही बहिष्कृत म्हणून वागवता तुम्ही, पण तेव्हा तसं होतं. सो आमचं मग रडणारं-गागणारं आमच्या मागे-पुढे कोणी नव्हतं. म्हणून कोणी येणारं-जाणारं नव्हतं. म्हणून तिकडच्या तिकडे आम्हाला आमचे अंत्यसंस्कार केले जायचे. परंतु सत्य हे आहे, की मी ज्या जातीमध्ये जन्म घेतला किंवा मी ज्या धर्मामध्ये जन्म घेतला, त्याच पद्धतीने माझे अंत्यसंस्कार होणार. जर मी जोसेफिन असेल, तर माझा ख्रिश्चन पद्धतीनेच अंत्यसंस्कार होईल. जर मी शबनम असेल, तर माझा त्या पद्धतीनेच अंत्यसंस्कार होईल. जर मी शिवलक्ष्मी असेल, तर माझा हिंदू सनातन धर्माप्रमाणेच अग्निसंस्कार होईल. आणि हेच सत्य आहे. किन्नरांच्या बाबतीमध्ये ह्या ज्या अफवा पसरवल्या जातात, तरी मी काही जणांना आत्ताही सांगताना ऐकते, की खरं तर हे नाही सांगितलं पाहिजे खूप जणांनी, की नाही ते शांततेने त्यांना चालत नेतात आणि ते करतात. नाही, मी माझ्या डोळ्यांनी किती किन्नरांचे अंत्यसंस्कार पाहिलेत. गेल्या 15 वर्षात किती किन्नरांचे अंत्यसंस्कार पाहिलेत. पण कुठल्याही किन्नरांना अशा पद्धतीने असं हे करून नाही नेलं जात. सिम्पली ज्या पद्धतीने त्यांचा जनाजा निघतो, ज्या पद्धतीने त्यांची शवपेटी जाते किंवा ज्या पद्धतीने त्यांची तिरडी जाते, त्याच पद्धतीने आमचीही तिरडी जाते. त्याच पद्धतीने आम्हालाही केलं जातं. खूप सारे मुंबईमध्ये तुम्ही खूप ठिकाणी पहा, महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुमचं किन्नरांसोबत रिलेशन नाहीये ना. तुम्ही किन्नरांना बहीण, आई, पत्नी या सगळ्या रिलेशन्समध्ये ठेवत नाही ना. त्यामुळे ते मेल्यानंतर त्यांच्या मैतीला जायचा तुमचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींची गैरसमज आहे ना, ते ते राहणारच. बरोबर ना? अगदी बरोबर. हो, पण मी म्हणते, की मी मेल्यानंतर सगळ्यांनी बघायला या. आणि म्हणजे येतीलही लोकं, हो, कारण हो. तुम्ही तेवढं लोकांसाठी हो, म्हणजे करताय. मी मेल्यानंतर सगळ्यांनी बघायला या, की नाही एका किन्नरांचे अंत्यसंस्कार तो ज्या धर्मात, ज्या जातीत, ज्या पंथात जन्माला येतो त्या पद्धतीनेच केले जातात. हे गैरसमज आधी दूर करा. हं, हं. खरं म्हणजे तर मला आजचा जो पॉडकास्ट झाला, त्यात खूप मजा आली. कारण खूप काही मला शिकायला मिळालं. खूप सारे जे माझे गैरसमज होते किंवा जेही समाज जो आपल्यावर बांधत असतो, आपले चुकून जे आपले आई-वडील असतात, ते आपल्याला शिकवत असतात. कारण तेही शेवटी त्या समाजातून निघालेलेच ते लोकं आहेत. पण आता हळू कुठे ना कुठे बदलतंय आणि जे हळू नाही, तुमच्यासारखे. बऱ्याच पद्धतीत बदलतंय. बघ की आता खूप सारे किन्नर जे आहेत ते आपल्या आई-वडिलांसोबत राहतात. खूप सारे किन्नर लग्न करून राहतात. खूप साऱ्या किन्नरांना अनेक मुलांनी बहीण मानलंय. त्यामुळे त्यामुळे ते राखी बांधताना दिसतील. भाऊबीज ओवाळताना दिसतील. दिवाळीला ते फराळ करताना दिसतील. अनेक किन्नरांना लोकांनी आई म्हणून, माऊली म्हणून स्वीकारलंय. त्यामुळे तुम्हाला ते त्या ठिकाणी मदर्स डेच्या दिवशी एखाद्या किन्नरासोबत फोटो टाकलेला हॅपी मदर्स डे मॉम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिसतील तुम्हाला. बिकॉज न्यू जनरेशन ना फार चालाक आहे. ते ना सोशल मीडिया किंवा प्लॅटफॉर्म्सवर दिसत असलेल्या गोष्टींपेक्षा एखादी किन्नर असेल तर तिच्याशी ओळख पटवणं. म्हणजे ती रस्त्याने जरी चाललं ना तरी म्हणणार, "हाय दीदी, कैसी हो आप?" मी हे डोळ्यांनी पाहिलंय. ओळख नसलेली लोकं रस्त्याने जाताना म्हणतात, "हाय दीदी, कैसी हो आप?" आपण म्हटलं ना, "हाँ बेटा, मैं ठीक हूँ." "दीदी मुझे बहुत अच्छा लगता है आप लोगों से बात करने के लिए." मग आपण 2 मिनिटं बसणार ते असं म्हटल्यानंतर. आपण त्यांच्याशी "दीदी आप कहाँ रहती हो?" झालं सुरू. झाली त्यांची फ्रेंडशिप. "दीदी आपका नंबर दोगे? हम मिलते हैं, हम शाम को बगीचे में जाते हैं." या फिर "दीदी हम घूमने चलेंगे ना? दीदी चलिए ना कहीं घूमने चलते हैं. दीदी मेरे घर पे खाने पे आना." हे सगळं चालू झालंय आत्ता. आणि त्याच्यामुळे हे न्यू जनरेशन ना मी मी म्हटलं ना फार चालाक आहे, की ते खूप सुंदर पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींना ना ॲनलाईज करून मग त्या गोष्टींवर निर्णय घेत आहे. अगदी बरोबर. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून बघतायत किंवा तसं. पण मला खूप जास्त मजा आली
आणि आय होप ऑडियन्सलाही खूप जास्त मजा आली असेल. आणि हॉरर स्टोरीज तर होत्याच आजच्या एपिसोडमध्ये, पण जे आपल्या हिंदू बद्दल तुम्ही बोललात, जे तुम्ही किन्नर देवताबद्दल बोललात आणि ओव्हरऑल जो आपण पॉडकास्ट केला हा खूपच जास्त भारी झाला. त्यामुळे थँक आई साहेब, मजा आली. तुम्हाला कसं वाटलं? मनापासून धन्यवाद. ओम नमो नारायण. जय श्री महाकाल. सर्वात आधी तर अभिनंदन या गोष्टीसाठी करेल भंकसचं आणि भंकसमध्ये आज होस्टिंग करत असलेल्या रिकीचं, की सगळ्यात महत्त्वाचं आणि मनाला सुखद धक्का देणारं वाक्य होतं, की किन्नरांच्या बाबतीत लोकं विचार नाही करत आणि ते सगळं तू जे बोललास ते सगळं माझ्यासाठी हार्ट टचिंग होतं, की येस, या सगळ्या गोष्टी पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांच्या समोर याव्या म्हणून तुझ्यासारख्या न्यू पॉडकास्ट करणाऱ्या न्यू जनरेशनच्या मुलांचं जे काही चाललं आहे ना, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि नाव जरी भंकस असलं, तरी मला वाटतं इथे भयंकर करामती आणि सल्ला देणाऱ्या गोष्टी इथे घडतात. म्हणजे इथे भयंकर गोष्टी केल्या जातात आणि ज्या गोष्टींच्या वेगवेगळ्या करामती आहेत त्याही इथे केल्या जातात आणि मला वाटतं इथे सल्ले पण दिले जातात आणि सवलती पण दिल्या जातात. म्हणजे सगळ्या गोष्टींचे विचार मांडले जातात. खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना, क्या बंकस कर रहा है, तर इथे बंकस म्हणजे भयंकर सल्लामस्त करामती आणि सल्ला देणाऱ्या गोष्टी या बंकसच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाहायला मिळतात. तर सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी सबस्क्राईब केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे. आणि नाव जरी बंकस असलं तरी मनाला रिलेट करणाऱ्या रहस्यमयी आणि भयानक घटनांसाठी खरंच मनापासून अभिनंदन. सर्वांनी बेल आयकॉनचं बटन दाबा आणि लवकरात लवकर भंकसच्या सगळ्या व्हिडिओजला एकदा पहा. म्हणजे तुम्हाला कळेल की आयुष्याशी रिलेटेड खूप साऱ्या घटना आहेत, की ज्या तुम्हाला या न्यू जनरेशनकडून पॉडकास्टच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मनापासून खूप सारे अभिनंदन आणि मनापासून खूप सारे आशीर्वाद. ओम नमो नारायण. जय श्री महाकाल. धन्यवाद. तुम्ही आईसाहेबांनाही फॉलो करू शकता. खाली त्यांचे सगळे सोशल मीडिया हँडल असतील. त्यांचं यूट्यूब चॅनल पण आहे. मी काल चेकआउट करत होतो, तर तो व्लॉग्स वगैरे तुम्ही खूप सारे बनवत असतात आणि खूप मस्त आहे. तुम्ही जाऊन एकदा नक्की बघा. आणि आपल्या भंकसच्या माध्यमातून तेच एक उद्दिष्ट आहे, की लोकांना, की जो आपण जेव्हा लहान होतो, एक लहान मूल होतो, तर त्याच्यात कसं त्याला प्रत्येक गोष्टी खूप छान वाटायचे. त्याला प्रत्येक लोकांच्यावर खूप आदर असायचा, खूप एक क्युरिओसिटी असायची. पण जसे-जसे आपण मोठे होत गेलो, आपण एक नरेटिव्हमध्ये शेप होत गेलो आणि मग हेच आहे, हे नाही आहे, तसं खूप गोष्टी आल्या. तर त्याच आपण थोडं लहान मुलासारखं जगतोय आणि मजा करतो आणि त्याच गोष्टी करतो. तर थँक यू सो मच. आपण भेटू परत एकदा पॉडकास्ट लवकरच करू. धन्यवाद. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.